यामध्ये ज्या कोयनींचा उल्लेख आलाय, त्या कोयनी जयवंत दळवींच्या घाऱ्या डोळ्यांमुळे त्यांना घाऱ्या दादा अशा नावाने ओळखत. तर हा घाऱ्या दादा म्हणजे आपले जयवंत दळवी म्हणजे एक वेगळंच रसायन होतं बरं का. तसे तर ते वृत्तीने नास्तिक होते. पण त्यांची पत्नी श्रद्धाळू होती, तर तिची श्रद्धा मात्र त्यांनी समजून घेतली. तिला कधीच अडवलं नाही. एकदा त्यांच्या पत्नीने 16 सोमवारचं व्रत केलं होतं, तेव्हा त्या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी सोवळं नेसून हातात पूजेचं ताट घेऊन दळवींनी तिला साथ दिली. त्याबद्दल एकाने जेव्हा दळवींना छेडलं, तेव्हा दळवी म्हणाले, "मी या गोष्टी केल्यामुळं जर तिला व्रताच्या सांगतेचा आनंद आणि समाधान मिळणार असेल, तर मी तो तिला का मिळवून द्यायचा नाही?" लग्नाच्या वेळी उमाताई म्हणजे त्यांची पत्नी नोकरी करत होती. परिस्थिती सुधारल्यानंतर दळवींनी त्यांना नोकरी सोडायला लावली. कुणातरी गरजू मुलीला ती जागा मिळावी हा त्यामागचा त्यांचा हेतू. पण नंतरच्या काळात मात्र दळवींचे विचार बदलले होते. स्त्रियांनी आपली कमाई आपली आपण करावी. नवऱ्याच्या कमाईवर अवलंबून राहू नये असं त्यांना वाटे. ते आत्मचरित्राऐवजी मधील एका लेखामध्ये त्यांनी लिहून ठेवलेले. युवावस्थेमध्ये स्वतःवरती झालेले सेवा दलाचे संस्कार ते कधीच विसरले नाहीत. 1975 साली आणीबाणी लागू झाली आणि 1975 सालीच दळवींच्या संध्या छाया या नाटकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. तेव्हा आणीबाणीला विरोध म्हणून मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्टपणे मांडत दळवींनी हा पुरस्कार त्यांना परत केला. पण एरवी त्यांच्या साहित्यातील मात्र कुठलीही पात्र बंडखोरी करत नाहीत. पुरुष नाटकामधल्या अंबिकासारखा अगदी एखाद दुसराच अपवाद. पण बहुतेक सगळी पात्र हतबल, मूग गिळून सारं काही सोसत राहणारी अशी दिसतात. अगदी प्रेमभावनेच्या बाबतीतही तेच. बॅरिस्टर नाटक आठवतं ना? अशी त्यांच्या कितीतरी लेखन कृतीमधून पात्र भेटतात की ज्यांना प्रेमाची जाणीव होते, पण ते व्यक्त करणं, त्यासाठी काही ठोस कृती करणं, आपली प्रीती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करणं, एवढी हिंमत काही ही पात्र दाखवत नाहीत. अशा या दळवींना नोकरी निमित्ताने परदेश प्रवासाची संधी मिळत असे. पण विमान प्रवास त्यांना अजिबात आवडत नसे. तो सुखकर वाटायचाच नाही. एक जीव घेणा एकल कोंडेपणा तिथं मनाला छेडू लागतो असं ते लिहितात. खिडकीतून दिसणारं अवकाश, अथांग सागर, पर्वत, ढगांचे पुंजके हे सगळं त्यांना भयानक एकांताची अनुभूती देई. कधी एकदा खाली उतरतो असं त्यांना व्हायचं. मनामध्ये भीती दाटून येई. पण एकदा खाली उतरल्यानंतर मात्र त्यांच्यामधील पत्रकार आणि लेखक जागा होई. असाच एकदा दळवींना अमेरिकेमध्ये 3-4 महिने फिरण्याचा योग आला. जिंदादिल वृत्तीने प्रवासाचा आस्वाद घेताना दळवी स्वतःच्या दृष्टीला पडणाऱ्या सर्व गोष्टींचे, घटनांचे बारकाईने निरीक्षण करत राहिले. अमेरिकन लोकांच्या जीवनातील संगती आणि विसंगतीचा वेध घेत आलेल्या अनुभवांना त्यांनी आपल्या खुसखुशीत भाषेत शब्दरूप दिलं. लोक आणि लौकिक या पुस्तकामध्ये हे अनुभव वाचायला मिळतात. यातील एक नर्मविनोदी लेख आता आपण पाहूया. अमेरिकन न्हावी. सादर करतात अजय गिजरे. न्हाव्याच्या दुकानासमोर येताच प्रथम चुकल्यासारखं वाटलं. कारण हेअर कटिंग सलून किंवा केशकर्तनालय यासारखे शब्द आणि त्यामागे एखाद्या आवडीच्या विभूतीचं नाव कुठंच दिसलं नाही. आपल्याकडचे न्हावी त्या मनानं बरेच विभूतीपूजक. ज्यांनी उभ्या जन्मात केसाला किंवा दाढी मिशाला वस्तारा अगर कात्री लावली नाही, त्या शिवाजी महाराजांच्या फोटोसहित त्यांच्या नावे सलून उघडलेलं आपण बघतो. मिसरूड फुटण्याआधीच जगातून निवृत्त होणाऱ्या ज्ञानेश्वराला सलूनच्या बोर्डावर वेठीस धरलेलं दिसतं. पण इथं तसं काहीच नाही. हेअर कटिंग सलून एवढा सुद्धा खुलासा दिसत नाही. आत न्हावी आहे एवढंच कळावं म्हणून बाहेर फक्त न्हाव्याचे दुकान, बार्बर शॉप एवढ्याच 2 शब्दांचा फलक तेवढा आढळतो. फक्त दरवाजाच्या दोन्ही बाजूंना लांबट आकाराचे 2 दिवे दिसतात आणि त्यातून निळ्या, तांबड्या आणि पांढऱ्या रंगांचे पट्टे गरगर फिरत असतात. ते पाहून फिरत्या आकाश दिव्याची आठवण व्हावी. पण या दिव्याचं प्रयोजन काय ते मात्र कळत नाही. दुकानात जाताच कोपऱ्यातल्या आराम खुर्चीत एखादं वर्तमानपत्र, ग्रंथ किंवा रहस्य कथा वाचित बसलेला न्हावी हसत मुखानं उठतो आणि मान डोलवीत म्हणतो, "गुड मॉर्निंग, हाऊ आर यू जेंटलमन?"
त्याच्या त्या अभिवादनाला उत्तर देण्याचं आपल्या लक्षात राहत नाही, कारण दुकानातल्या यंत्रसामग्रीनंच आपलं चित्त वेधलेलं असतं. मनात स्वतःच्या सुरक्षेबद्दलची शंका निर्माण झालेली असते. तरीही मन काबूत आणून तुम्ही प्रतिअभिवादन करू शकता. बळच हसण्याचा प्रयत्न करता करता दुसऱ्या कोपऱ्यात दबा धरून राहिलेला निग्रो म्हातारा टुणकन आपल्या अंगावर झडप टाकतो आणि हातातली बॅग, छत्री, जे काही म्हणून हातातून सुटण्यासारखा असेल ते काढून घेतो आणि त्यांची योग्य जागी बासलात लावतो. तिथून हात मोकळे होतात न होतात तोच अरे 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 असे शब्द अनाहूतपणे तोंडातून निसटतात, कारण पाठीमागून कोणीतरी तुमचा कोट उतरून घेतोय हे लक्षात येतं. हे काय झालं हे कळण्यापूर्वी समोर उभा असलेला न्हावी दॅट्स फाईन असं म्हणत खुर्चीकडे बोट दाखवतो. खुर्ची उंच असते, भली भक्कम असते. तिच्या कुशीत 2-4 तरी दंडुके असतात, मोटरच्या गिअर सारखे. खुर्चीच्या पायरीवर पाय ठेवताना मनात विचार येतो, आता आपलं काय होणार आहे. आपण खुर्चीवर अवघडून बसतो आणि देवाजीची करुणा भाकून न्हाव्याकडे बघतो. खरं म्हणजे तो न्हाव्यासारखा दिसतच नाही. सलूनही खऱ्या अर्थानं न्हाव्याच्या दुकानासारखं दिसत नाही. लांब, स्वच्छ, सफेद डगला घातलेला गोरा गोमटा न्हावी एखाद्या वस्ताद डेंटिस्ट सारखा दिसतो. समोर पडलेली यंत्र आणि हवी तशी वाकणारी हलणारी खुर्ची बघितली म्हणजे हा गृहस्थ आपले केस कापणार की दात उपटणार अशी शंका मनात येऊन जाते. आणि म्हटलं ना, या खुर्चीच्या कुशीत गिअर आहेत म्हणून. पाण्याच्या पंपाचा दांडा हलवून झटपट पाणी काढावं तसा गिअर हलवून क्षणार्धात तो आपला आसन वर नेतो आणि मग केवळ एक लहर म्हणून खुर्चीला गिरकी देतो. येस सर. मसाज, मॅनिक्युअर, हेअरकट, शॅम्पू, फेशियल, शूशाईन. हेअरकट हे आपलं एकमेव क्षेत्र सोडून या नाव्यानं इतर क्षेत्रात एकाच वेळी का पडावं असा विचार आपल्या मनात येतो. तेवढ्यात शूशाईन हा शेवटचा शब्द कानात घोंगावत राहतो. आपण तो शब्द नीट ऐकला की नाही अशी शंका मनात येत राहते, कारण न्हाव्याच्या दुकानात शूशाईनचा म्हणजे बूट पॉलिशचा काय संबंध. हेअरकट आहेत तसेच, पण प्रमाण थोडं कमी. आपली सूचना. चष्म्याच्या सोनेरी चौकटीतून त्याच्या भुवया थोड्या वर सरकल्या आहेत हे आपल्या ध्यानी येतं. मग खुलाशासाठी आपण म्हणतो, म्हणजे अमेरिकन पद्धतीचा हेअरकट नको. गालावरच्या सुरकुत्या लांबवून तो गुप्तपणे हसतो. सूचना मिळण्याची खोटी. कापसाचे पेळू तो गळ्याभोवती लपेटू लागतो आणि मानेला आधार देऊन डोकं उताळणे ठेवतो. तेवढ्यात दुसऱ्या कोणी इस्माना आपल्या अंगावर शुभ्र सफेद चादर उडली आहे हे आपल्या लक्षात येतं. टेबलावर टेलिफोनच्या रिसिव्हर सारखी 4-5 शस्त्र असतात. त्यांना वीज पुरवणाऱ्या लांबलचक वाद्या लोंबत असतात. आपल्या पराभूत चेहऱ्याकडे बघून तो त्यातलं एक शस्त्र उचलतो. त्या शस्त्रालाच असलेलं बटन दाबतो. मग सुई असा आवाज निघतो आणि महाराज स्वतःलाच विजेचे झटके बसतायत अशा पद्धतीनं झटपट केस कापू लागतात. 5 मिनिटे जातात आणि एक आरसा अचानक समोर येतो. त्या आरशात प्रतिबिंब बघून मी खुश होतो. सारा कारभार अखेर 5 मिनिटातच संपला तर असा विचार मनात येतो न येतो तोच आपली मान हतबल होऊन मागं पडलेली असते. हा दाढीचा प्रकार असावा. आता आपली नजर वर लागलेली असते. तेवढ्यात उकळत्या पाण्यात भिजवून काढलेला एक टॉवेल आपल्या तोंडावर पडतो आणि सौम्य असे उष्ण चटके बसतात. आता काय होईल ते हो अशा निश्चयानं आपण डोळे मिटतो. तोच टॉवेल काढल्याची जाणीव होते. डोळे उघडावेसे वाटतात, पण डोळे उघडता उघडता पुन्हा गार पाण्याचा टॉवेल तोंडावर पडतो. पुन्हा गपकन आपले डोळे मिटतात. तोही टॉवेल काढला जातो. मग उजवीकडून पक 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 असा आवाज येत राहतो. आपला अस्वस्थ जीव आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. बुबुळं नाईलाजानं उजवीकडे घोटाळतात. उजव्या हातानं न्हावी बटण दाबतोय आणि त्याच्या डाव्या हातावर दह्यासारखा शुभ्र पदार्थ पक पक पडतोय. ती सारी ठेप तो आपल्या चेहऱ्यावर पसरवतो. आपल्याला श्वास सोडणं सुद्धा कठीण होतं, मग घेणं तर दूरच राहू. आता आपल्या दणकट हातानं तो तोंडावरचा फेस चोळतोय. कातडं कमावण्याचा कदाचित हा पुढचा प्रकार असावा. पुन्हा एकदा तो शस्त्र उचलतो आणि दाढी करू लागतो.
तेवढ्यात कोणीतरी आपले पाय पकडले आहेत अशी जाणीव होते. पाहण्यासाठी मान हलवावी तर ती न्हाव्यानं धरली आहे. क्षणभर काहीच कळत नाही. बैलाची शिंग पकडून दोघं बसली आहेत आणि उरलेले दोघं खुरांना नाल मारतायत. एवढंच दृश्य डोळ्यासमोर येतं. दाढीचं रण संपतात आपले पाय कोणी धरले होते ते आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं की त्या निग्रो माणसानं वेळ न दवडता आपल्या बुटाचं पॉलिश तकतकीत केलेलं आहे. दरम्यान एक खूपसरत नखरेल बाई माझ्या शेजारी तासन ठोकून माझा हात हाती धरते. तिरप्या चोरट्या नजरेनं पाहतो तो काय, नख साफ करून त्यावर पॉलिश चढवण्याचं काम चालू आहे. कर हा करी धरिला शुभांगी असा चरण ताल धरत मनातल्या मनात घोळवावा असंही वाटू लागतं. हे मॅनिक्युरिंग होतं न होतं तोच पोमेड, स्नो, कंगवा आणि मग शेवटचा हात फिरतो. देअर यू आर सर. दोन्ही खिशात ऐटबाजीनं हात टाकून न्हावी साहेब हसतायत. आता आपण खुर्चीवरून टुणकन खाली उडी घेतो. तोच समोरचा निग्रो धावत पुढे येतो. त्याच्या हातात काय आहे? दळण झाल्यावर जातं झाडायची एक छोटी झाडू असते ना, तशी झाडू त्याच्या हातात असते. पुरे पुरे म्हटलं तरी तो आपलं सर्वांग झाडू लागतो. तेवढ्यात आपले दोन्ही हात मागं उडून दुसरा पोरगा आपल्या अंगावर कोट चढवतो. आता तिथून हात मोकळे होतात न होतात तोच उजव्या हातात बॅग आणि डाव्या हातात छत्री दिली जाते. आर यू सॅटिस्फाईड सर? न्हावी आदबीने विचारतो. नाही कोण म्हणेल, पुन्हा बस म्हणायचा. पण तो प्रश्नच नसतो. अवघ्या 10 मिनिटात ते तिघही उत्तम सेवा बजावतात. केस नीटनेटके कापलेले असतात. बुटाचं पॉलिश चकाकत असतं आणि हे सारं 10 मिनिटांच्या आत. मन प्रसन्न होतं. वाटतं आपण उगीच गांगरलो. हे सारे आपल्या समाधानासाठीच तर झटत होते. खुशीच्या भरात मग आपण खिशात हात घालतो. 15 सेंट्स बूट पॉलिशचे. निग्रो म्हणतो. त्याला आपण 15 सेंट्स देतो. शिवाय त्याला आणि बरोबरच्या पोराला मिळून 20 सेंट्स टिप देतो. कारण प्रश्न प्रतिष्ठेचा असतो ना. पण इथंच 35 सेंट्स म्हणजे जवळजवळ ₹1.5 गेला असं आपलं व्यवहारी मन टोचणी देऊ लागतं. आता आपण न्हाव्याकडे वळतो. बोल बाबा अशा आविर्भावात आपण त्याच्याकडे पाहतो. फक्त $2 तो म्हणाला. $2? हेअरकट $1.5, दाढी $अर्धा. $2 आणि 25 सेंट्स टिप. रुपयांच्या हिशेबात साधारण ₹12 बसतात. मुंबईला 16 हजामती बसल्या असत्या. पण अमेरिकेत येऊन $1 म्हणजे ₹5.25 हा हिशेब करायचा नसतो. हा एका स्थानिक मराठी मित्राने दिलेला सल्ला आपण साफ विसरतो आणि ₹12 काय काय आलं असतं याचा हिशोब मनातल्या मनात चालू होतो. फक्त बाहेर पडता पडता मनात येतं, आज आपल्या जागी गडकरी असते तर खात्रीनं ओरडून म्हणाले असते, भल्या माणसा हो त्याचं नव्हतं केलंस आणि पुन्हा वर केसानं की रे माझा गळा कापलास.